गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया। आपल्या सर्वांना श्री गणेश चतुर्थीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। बुधवार दिनांक 27 ऑगस्ट 2025 रोजी गणेश चतुर्थी आहे आणि या दिवशी आपल्या सर्वांच्या घरी लाडक्या गणपती बाप्पांचे आगमन होणार आहे। या दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये गणपती बाप्पांची स्थापना प्राण प्रतिष्ठा करायची असते। गणेश मूर्तीमध्ये आपल्याला प्राण आणायचे असतात आणि या दिवशी सगळीकडेच गणपती बाप्पांची स्थापना केली जाते। त्यामुळेच या दिवशी सर्वांनाच गुरुजी ब्राह्मण मिळणे शक्य नाही आणि त्यामुळेच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला घरच्या घरी अगदी शुद्ध भावाने गणपतीची स्थापना कशी करायची, कोणत्याही संस्कृत मधले मंत्र स्तोत्र न म्हणता अगदी आपल्या सोप्या मराठी भाषेमध्ये गणपतीची स्थापना आपल्या घरच्या घरी अतिशय सोप्या पद्धतीने कशी करू शकतो हे मी सांगणार आहे। कारण पूजा करताना गुरुजी ब्राह्मण जे मंत्र म्हणत असतात ते संस्कृत मधले असतात आणि आपल्या सर्वांना ते म्हणणं देखील शक्य होत नाही किंवा वाचून जरी म्हणायचं म्हटलं तरी त्याचे उच्चार देखील स्पष्ट होत नाहीत। मग त्याऐवजी आपण जे काही म्हणत असतो ते मराठीमध्ये म्हणून विधिवत पूजा कशी करावी ते पाहणार आहोत। त्याचबरोबर गणपती स्थापनेचा शुभ मुहूर्त, राहुकाळ, संपूर्ण साहित्य, त्याची लिस्ट, आचमन, संकल्प, नैवेद्य, आरती अशी सर्व माहिती मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर व्हिडिओ संपूर्ण पहा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते। देव हा भक्तीचा भुकेला असतो। आपण किती शुद्ध अंतकरणाने मनापासून ही पूजा करत आहोत हे सर्वात जास्त महत्त्वाचं आहे। आपला भाव सर्वात जास्त महत्त्वाचा आहे। कोणी असेल तरी त्यांनी मनात श्रद्धा ठेवावी, मनात भाव ठेवावा। कारण कोणतीही पूजा आपण अगदी मनापासून केली पाहिजे तर ती देवापर्यंत नक्कीच पोहोचते। तसेच गणपतीची स्थापना करताना त्याचा शुभ मुहूर्त, राहुकाळ हे देखील आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत, जेणेकरून तुम्हाला स्थापना करताना हा मुहूर्त तुम्ही पाहून गणपती बाप्पांची स्थापना ही करू शकता। आणि राहुकाळामध्ये आपल्याला गणपतीची स्थापना करायची नाही हे देखील लक्षात ठेवा। तर यंदा गणेश स्थापनेचा शुभ मुहूर्त आहे 27 ऑगस्ट रोजी सकाळी 6 वाजल्यापासून ते दुपारी 1:45 पर्यंत, म्हणजे सकाळी सूर्योदयापासून ते दुपारी 1:45 वाजेपर्यंत अत्यंत चांगला शुभ मुहूर्त आहे। मात्र या काळामध्ये राहुकाळ देखील आहे। तर राहुकाळामध्ये आपल्याला गणपतीची स्थापना करायची नाही। तर याबद्दल आपण माहिती सविस्तर पुढे जाणून घेऊया। सर्वात आधी आपण ज्या ठिकाणी गणपती बसवणार आहोत ती खोली किंवा जागा आपल्याला स्वच्छ करून घ्यायची आहे। त्या ठिकाणी गोमूत्र शिंपडायचं आहे आणि तुम्हाला गणपतीसाठी जी काही छोटी मोठी सजावट डेकोरेशन करायचं असेल ते सुद्धा तुम्ही आधीच करून ठेवू शकता किंवा आदल्या दिवशी करून ठेवू शकता। फक्त गणपतीचं मुख पूर्व किंवा पश्चिमेला येईल या पद्धतीने आपल्याला जागा जी आहे ती निवडायची आहे। तर चला पूजेला सुरुवात करण्याआधी आपल्याला या पूजेसाठी काय काय साहित्य लागणार आहे ते देखील पाहूयात। तर या ठिकाणी बाप्पांची स्थापना करण्यासाठी मी पार्थिव गणेश मूर्ती घ्यायची आहे किंवा घेतलेली आहे। गणेश मूर्ती बाजारातून खरेदी केल्यावर एखाद्या नवीन वस्त्राने किंवा लाल वस्त्राने झाकून आणावी। तर पूजा साहित्यामध्ये शुद्ध पाणी, पंचामृत, तांदूळ घ्या, त्यासोबत चंदन, हळदी कुंकू, अष्टगंध, अक्षता घ्या, गणपतीला गुळ खोबरे, त्यासोबत गणपती बाप्पांना जानवी आणि कापसाची वस्त्रमाळ घ्या, धूप आणि अगरबत्ती, कापूर घ्या, काही वाती घ्या आणि घंटा देखील घ्यायची आहे। नैवेद्यासाठी स्वच्छ पाणी घ्यायचंय। आपल्याला जी मिळतील ती फळे घेऊ शकता किंवा 5 प्रकारची फळे किंवा 5 फळे एकाच प्रकारची घेऊ शकता। गणपती बाप्पांसाठी नवकोरं वस्त्र किंवा लाल वस्त्र घ्यायचं आहे। हात पुसण्यासाठी नॅपकिन घ्यायचं आहे आणि शुद्ध गाईचं तूप घ्या। एक ताम्हण आणि पळी लागणार आहे। त्यासोबत इथे काही विड्याचे साहित्य घ्यायचं आहे। नैवेद्यासाठी मोदक घ्यायचे। या दिवशी मोदकाचा नैवेद्य दाखवला जातो, पण मोदक बनवणे शक्य झालं नाही तर लाडू, पेढे अथवा मिठाई पण घेऊ शकता। रांगोळी घ्या, त्याबरोबरच लाल पिवळी फुले, विड्याची पाने, दुर्वा, आघाडा, गजरा आणि कळशावर ठेवण्यासाठी एक नारळ देखील घ्यायचा आहे। गणपती बाप्पांसाठी फुलाचा हार घ्यायचा आहे। इथे एका कळशामध्ये मी 80% पाणी भरून घेतलेलं आहे, म्हणजे ते घ्यायचं आहे जेणेकरून नारळ ठेवल्यावर ते पाणी सांडू नये। आता कलशावरती आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे आणि 5 रेषा ओढून घ्यायच्या आहेत। 2 समयीमध्ये तेलवाती घालून घ्या। त्याचबरोबर तुम्ही गणपतीसाठी काही सजावटीचं साहित्य घेऊ शकता। तर अशा पद्धतीने पूजेसाठी लागणारे साहित्य आपण आधी जमवलं तर ऐनवेळी गडबड होत नाही आणि पूजेला बसण्यापूर्वी सर्व साहित्य आपण जवळ घेऊन बसायचं आहे। त्यामुळे वारंवार उठावं देखील लागत नाही।
तर या दिवशी सकाळी लवकर उठून आपलं घर स्वच्छ करायचं आहे. त्यानंतर स्वच्छ स्नान करून तुम्ही नवीन कपडे किंवा नवीन वस्त्र घालायची आहेत. घराच्या शुद्धीकरणासाठी तुम्ही गोमूत्र शिंपडू शकता आणि त्यानंतर आपली रोजची देवपूजा करून घ्यायची आहे आणि मग आपण गणपती बाप्पांची स्थापना करू शकतो. शुभ मुहूर्तावर केली तर अतिउत्तम. गणपतीची स्थापना करण्यासाठी अगोदर सजावट करा. टेबलावर पाट मांडून त्यावर नवकरी किंवा लाल वस्त्र टाकायचं आहे. त्यावर तांदळाने स्वस्तिक काढा. खाली बसण्यासाठी आसन घ्या आणि सर्वात आधी काय करायचं तर आपण ज्या ठिकाणी स्वस्तिक काढला आहे त्यावरती हळदी कुंकू वाहून गणेश मूर्ती स्थापन करायची आहे. गणेश मूर्ती उचलून जागेवर ठेवताना कधीही शांतपणे ठेवायची नाही. मोठ्या आवाजात जयघोष करत गणपती बाप्पा मोरया, गणपती बाप्पा मोरया असा जयघोष करत मूर्ती जागेवर ठेवायची. त्यानंतर गणपतीच्या दोन्ही बाजूला 2 समया ठेवायच्या. गणपतीच्या उजव्या बाजूला कलश ठेवायचा. आता इथे एक कलश 80% पाण्याने भरून घ्या आणि त्यावरती ओल्या गंधाने स्वस्तिक काढा. 5 रेषा आपल्याला खालून वर अशा ओढायच्या आहेत. त्या कलशामध्ये आपल्याला हळदी कुंकू, अक्षदा, एक सुपारी, नाणं, फुलं आणि दुर्वा टाकायच्या. कलशामध्ये 5 विड्याची पानं किंवा आंब्याची पानं ठेवायची आहेत आणि त्यावरती आपल्याला नारळ ठेवायचा आहे. नारळाची शेंडी वरती येईल अशा पद्धतीने तो ठेवायचा आहे आणि तुम्ही नारळावरती पण गंधाने स्वस्तिक काढू शकता आणि गणपतीच्या उजव्या बाजूला तांदळाची रास करून किंवा तांदळाचे स्वस्तिक काढून त्यावरती तुम्ही कलशाची स्थापना करायची आहे. पूजा करण्यापूर्वी आपल्याला घरातील देवांना नमस्कार करावा. आपल्या घरातील आई वडिलांना, वडीलधाऱ्या माणसांना नमस्कार करावा. तर इथे पूजेसाठी आपण आधी अक्षदा तयार करून घेणार आहोत. तांदळामध्ये थोडंसं हळदी कुंकू मिसळून आपण अक्षरा तयार केल्या आणि त्यानंतर कोणतीही पूजा आपण दीपपूजनाने करतो. त्यामुळे सर्वात आधी आपल्याला दिवा हा प्रज्वलित करायचा आहे आणि दिव्याची हळदी कुंकू, अक्षदा, फुलं वाहून पूजा करायची आहे. त्याला नमस्कार करायचा आहे. ओम श्री दीप देवता भये नमः गंधाक्षदा पुष्पम समर्पयामी. तर तुम्ही हेच मराठीमध्ये देखील म्हणू शकता की हे दीप देवा, मी तुला गंधाक्षदा फूल वाहत आहे. त्यानंतर स्वतःला गंध लावून घ्यायचा आहे. पुरुषांनी चंदनाचा टिळा आणि स्त्रियांनी हळदी कुंकू लावायचं. त्यानंतर एक तांब्याभर आपल्याला शुद्ध पाणी घ्यायचं आहे. त्यामध्ये एक फूल बुडवून आपल्या सर्व पूजा साहित्यावर जी सजावट केलेली आहे त्यावरती आणि स्वतःवर देखील यांनी पाणी शिंपडायचं आहे. असं केल्याने सर्वांची शुद्धी होतं असं म्हणतात. शुद्धीकरण आपण करून घेतले. त्यानंतर गणपतीवरती तुम्ही वस्त्र टाकलेले असेल तर ते काढून घ्यायचे आणि त्यानंतर आपल्याला आचमन करायचं आहे. 3 वेळा देवांची नावे घेऊन 3 वेळा पाणी आवाज न करता प्यायचं आहे आणि 4थ्या वेळेला पाणी खाली ताम्हाणामध्ये सोडून द्यायचं आहे. डाव्या हाताने उजव्या हातामध्ये पळीभर पाणी घ्यायचं आणि प्यायचं आहे. ओम केशवाय नमः. आता दुसऱ्या वेळेस हेच पाणी परत प्यायचं आहे. ओम नारायणाय नमः. तिसऱ्या वेळेस हेच पाणी घेऊन प्यायचं आहे. ओम माधवाय नमः. आणि पुढच्या नावाच्या वेळी हातातील पाणी खाली ताम्हाणामध्ये सोडायचं आहे. ओम गोविंदाय नमः. आणि ही क्रिया आपल्याला 2 वेळा करायची आहे म्हणजे विराजमान करायचं आहे. ओम केशवाय नमः. ओम नारायणाय नमः. ओम माधवाय नमः. ओम गोविंदाय नमः. आता इथून पुढे भगवान विष्णूंची 24 नावे घेतली जातात. तुम्हाला येत असतील तर घ्या, नसेल तर एवढंच म्हटलं तरी ठीक आहे. आचमन केल्यामुळे आपल्या मनाची आणि शरीराची शुद्धी होते आणि आपली पूजा चांगली होते. त्यामुळे आचमन करणं गरजेचं आहे. त्यानंतर उजव्या हातामध्ये 2 पळी पाणी, हळदी कुंकू, अक्षदा आणि एक फूल घ्यायचं आणि आपल्याला संकल्प करायचा आहे. गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे की मी विष्णूंचे स्मरण करून आज दिनांक 27 ऑगस्ट रोजी तुम्ही कोणत्या वेळेला पूजा करताय ती वेळ सांगायची. तुमचं गोत्र माहित असेल तर गोत्र सांगायचं. माझ्या कुटुंबातील माझ्या सर्व कार्याच्या सिद्धीसाठी, चांगल्या आरोग्यासाठी, विघ्ननाश, सुख समृद्धीसाठी, गणेशाची कृपा आणि आशीर्वाद मिळवण्यासाठी ही पूजा करत आहे आणि हातातील पाणी खाली ताम्हाणामध्ये सोडायचं आहे. म्हणजे संकल्पामध्ये आपण कोणत्या कारणासाठी, कोणत्या उद्देशाने ही पूजा करत आहोत हे स्पष्टपणे सांगितलं जातं. दुसरी कोणती इच्छा असेल तर ती संकल्प करताना तुम्ही ती देखील सांगू शकता. चला आता आपण कलश पूजन करूया. कलशावरती हळदी कुंकू, अक्षदा, फुलं व्हायची आहेत. ओम श्री कलश देवता भुवे नमः. सकल पूजा गंध अक्षदा पुष्पम समर्पयामी. हेच आपण प्राकृत भाषेमध्ये म्हणू शकतो. हे कलश देवता, मी तुला गंध अक्षदा फुलं वाहत आहे. नमस्कार करायचा आहे. आणि तुम्हाला मराठीमध्ये जरी म्हणायचं नसेल तरी तुम्ही प्रत्येक उपचार करताना फक्त ओम गण गणपते नमः हा मंत्र म्हटला तरी देखील चालेल. त्यानंतर एका ताम्हाणामध्ये आपल्याला गणपतीचं प्रतीक म्हणून एक सुपारी घ्यायची आहे. याऐवजी तुम्ही देवघरातील गणपतीची मूर्ती पण घेऊ शकता.
गणपती बाप्पांचं ध्यान करायचं आहे। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्वे देव सर्व कार्येषु सर्वदा। पहिल्यांदा आव्हान करायचं, थोड्या अक्षता आपण त्या सुपारीवरती व्हायच्या, त्याचबरोबर गणपतीच्या मूर्तीवर देखील व्हायच्या। पूजेमध्ये आपण गणपती बाप्पांना आमंत्रित करणार। श्री गणेश देवता भुवे नमः आह्वयामी आह्वनार्थ अक्षताहम समर्पयामी। आणि त्यानंतर आपण देवाला आसन देणार आहोत। पुन्हा थोड्या अक्षता सुपारीवरती आणि गणेश मूर्तीवरती व्हायच्या। श्री गणेश देवता भुवे नमः आसनार्थ अक्षताहम समर्पयामी। आणि आपण मराठीमध्ये देखील म्हणू शकतो, गणपती बाप्पा आम्ही तुम्हाला पूजेसाठी आमंत्रित करत आहोत, बसण्यासाठी आसन देत आहोत। आता आपण गणपती बाप्पांना स्नान घालायचं। श्री गणेश देवता भुवे नमः स्नानम समर्पयामी। गणपती बाप्पा आता तुम्हाला स्नान घालत आहे। सगळ्यात आधी शुद्ध पाण्याने, त्यानंतर पंचामृताने, त्यानंतर शुद्ध पाण्याने स्नान घाला। श्री महागणपते नमः शुद्धोदक स्नानम समर्पयामी। श्री महागणपते नमः पंचामृत स्नानम समर्पयामी। श्री महागणपते नमः शुद्धोदक स्नानम समर्पयामी। यावेळी आपण मराठीमध्ये देखील म्हणू शकतो, गणपती बाप्पा आम्ही तुम्हाला शुद्ध पाण्याने स्नान घालत आहोत, पंचामृताने स्नान घालत आहोत। त्यानंतर एक पळीभर पाणी घेऊन त्यामध्ये हळदी कुंकू अक्षदा फुलं टाकून तुम्ही एकदा अभिषेक करायचा आहे। श्री महागणपते नमः गंधोदक स्नानम समर्पयामी। आणि यावेळी आपण म्हणू शकतो, गणपती बाप्पा आम्ही तुम्हाला गंधाने स्नान घालत आहोत। तर आपण प्रत्येक वेळी अभिषेक करताना गणपतीच्या मंत्राचा जप करायचा आहे। ओम गण गणपते नमः किंवा श्री गणेशाय नमः हा मंत्र देखील म्हणू शकता। आणि यानंतर ही गणपतीची सुपारी स्वच्छ धुवून एका कोरड्या कपड्याने पुसून घ्यायची। मग गणपतीच्या उजव्या बाजूला किंवा समोर 2 विड्याची पाने एकावर एक ठेवून त्यावरती अक्षता ठेवायच्या। श्री महागणपते नमः आसनम समर्पयामी। गणपती बाप्पा आम्ही तुम्हाला बसण्यासाठी आसन दिले आहे। आणि मग या अक्षतावर आपल्याला ती गणपतीची सुपारी स्थापन करायची आहे। तर गणपतीचे प्रतीक म्हणून आपण या सुपारीची पूजा करायची आहे। गणपतीला चंदन हळदी कुंकू अक्षता फुले व्हायची आहेत, कापसाची वस्त्रमाळ अर्पण करायची आहे। आणि त्यानंतर आपण गणेश मूर्तीची पूजा करणार आहोत। तर ही मूर्ती एक शाडू मातीची असते किंवा प्लास्टर ऑफ पॅरिसची असते, त्यामुळे आपण या मूर्तीवर अभिषेक करू शकत नाही। पण अभिषेक करण्यापूर्वी आपण बाजारातून जेव्हा मूर्ती आणतो तेव्हा ती फक्त मूर्ती असते, पण आपण त्यामध्ये प्राण आणायचे असतात। प्राण प्रतिष्ठापना आपल्याला करायची असते, तेव्हाच त्या मूर्तीमध्ये देवत्व निर्माण होत असतं। काय करायचं, आपल्याला आपला उजवा जो हात आहे तो गणपतीच्या हृदयावर ठेवायचा आणि आपला डावा हात आपल्या हृदयावरती ठेवायचा। आणि यावेळी आपल्याला मंत्राचा उच्चार करून गणपतीच्या मूर्तीमध्ये प्राण आणायचे असतात। तर आपला उजवा हात गणपतीच्या हृदयावर आणि आपला डावा हात आपल्या स्वतःच्या हृदयावर ठेवून डोळे बंद करून म्हणायचं आहे की हे गणपती बाप्पा आम्ही आमच्या हृदयातलं प्राण प्रतिष्ठित करीत आहोत, तर तुमच्यामध्ये प्राण येऊ द्या। ओम गण गणपते नमः ओम गण गणपते नमः असं म्हणू शकता। यावेळी खरंच प्रत्यक्षात आपल्या समोर गणपती बाप्पा आहेत ही भावना मनात ठेवून आपल्या हृदयातलं प्राण आपण त्यांच्यामध्ये एकरूप करायचं आहे। आणि त्यानंतर आपण दुर्वा घ्यायची आहे आणि ती शुद्ध तुपामध्ये बुडवून आपण गणपतीच्या दोन्ही नेत्रांना म्हणजे डोळ्यांना लावायची आहे। त्याचबरोबर दोन्ही हातांना पोटाला पायाला लावायचे आहे। आता या मूर्तीमध्ये प्राण आलेले आहे, देवत्व निर्माण झालेलं आहे असं समजून आता आपण गणेश पूजन करा। तर या मूर्तीवर आपण अभिषेक करू शकत नाही, त्यामुळे एका फुलाने शुद्ध पाणी गणपतीवरती शिंपडायचं आहे। श्री महागणपते नमः शुद्धोदक स्नानम समर्पयामी। त्यानंतर पंचामृत सुद्धा आपल्याला फुलाने शिंपडायचं आहे। श्री महागणपते नमः पंचामृत स्नानम समर्पयामी। आणि त्यानंतर पुन्हा एकदा शुद्ध पाणी शिंपडायचं आहे। श्री महागणपते नमः शुद्धोदक स्नानम समर्पयामी। तर प्रथम गणपतीला गंध किंवा चंदन लावावे, नंतर हळदी कुंकू लावावे। श्री महागणपते नमः विलेपनार्थ चंदनम समर्पयामी। श्री महागणपते नमः हरिद्रा कुंकम समर्पयामी। त्यानंतर अलंकार म्हणून अक्षता अर्पण कराव्या। श्री महागणपते नमः अलंकारार्थ अक्षताम समर्पयामी। तर हे प्रत्येक उपचार करत असताना आपण मराठीमध्ये देखील म्हणू शकतो, गणपती बाप्पा मी तुम्हाला चंदन लावत आहे, हळदी कुंकू लावत आहे, अक्षता अर्पण करत आहे। आणि नंतर गणपतीला जानवं घालायचं आहे। जानवं हे गणेशांना डाव्या खांद्यावरून उजव्या हाताखाली अर्पण करावे। श्री महागणपते नमः यज्ञोपवीतम समर्पयामी। गणपती बाप्पा आम्ही तुम्हाला आता जानवे घालत आहे आणि त्यानंतर कापसाची वस्त्रमाळ देखील घालायची आहे। गणपती बाप्पा आम्ही तुम्हाला कापसाची वस्त्रमाळ घालत आहे आणि त्यानंतर आपण गणपतीसाठी जे काही अलंकार हार घेतला असेल तो अर्पण करावा, फूल अर्पण करावे। गणपतीला लाल फूल अत्यंत प्रिय आहे। श्री महागणपते नमः नानाविध पुष्पम समर्पयामी। गणपती बाप्पा मी तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारची फुलं अर्पण करत आहे आणि त्यानंतर आपण गणपतीला प्रिय असणारा दुर्वा अर्पण करा। श्री महागणपते नमः दुर्वा कुराण समर्पयामी। गणपती बाप्पा आम्ही तुम्हाला दुर्वा अर्पण करत आहोत। त्यानंतर आपण गणपती समोर विडा देखील ठेवायचा
ठेवायचा आहे। एकावरती एक 2 विड्याची पानं, त्यावरती खारी, खोबरं, हळकुंड, बदाम, सुपारी, नाणं इत्यादी विड्याची साहित्य ठेवायचे आहेत। विड्याची पण आपल्याला हळदी कुंकू अक्षदा फुले वाहून पूजा करायची आहे। श्री गणपती बाप्पा आम्ही तुम्हाला तांबूल अर्पण करत आहोत। त्यानंतर आपण घंटेची पण पूजा करायची। गणपतीच्या उजव्या बाजूला आपण घंटा ठेवायची। घंटेला सुद्धा हळदी कुंकू अक्षदा फुलं अर्पण करा। घंटा देवता भोवे नमः सकल पूजा गंध अक्षदा पुष्पम समर्पयामी। हे घंटा देवता मी तुला गंध अक्षदा फुलं अर्पण करत आहे। तर तुमच्याकडे शंख असेल तर गणपतीच्या डाव्या बाजूला ठेवायचा आहे आणि त्याचे देखील पूजन करायचं आहे। आणि यानंतर आपण गणपतीला धूप दीप ओवाळायचा आहे। श्री महागणपते नमः धूपम समर्पयामी। श्री महागणपते नमः दीपम समर्पयामी। गणपती बाप्पा आम्ही तुम्हाला धूप दीपाने ओवाळत आहे। त्यानंतर गणपती समोर आपल्या मधल्या 2 बोटाने पाण्याचा चौकोल मंडल करायचा आहे। त्यावरती नैवेद्य ठेवायचा आहे। या दिवशी आपण गणपतीला गुळ खोबऱ्याचा, मोदकाचा किंवा लाडू, पेढे, मिठाई इत्यादीचा गोड नैवेद्य या पदार्थांचा दाखवावा। गणपतीला मोदक अतिशय प्रिय आहे, त्यामुळे तुम्ही शक्यतो मोदकाचा नैवेद्य दाखवा। नैवेद्याभोवती 3 वेळा पाणी फिरवायचं आहे। ओम श्री महागणपते नमः नैवेद्यम समर्पयामी म्हणून मराठीमध्ये देखील म्हणू शकता। हे गणपती बाप्पा आम्ही आता तुम्हाला नैवेद्य अर्पण करत आहोत। हे देवा आपण आता हे नैवेद्य ग्रहण करावा आणि यानंतर आपण जी काही फळे घेतली असतील त्याचा देखील नैवेद्य दाखवा। श्री महागणपते नमः नैवेद्यम समर्पयामी। नंतर डाव्या हाताने घंटा वाजवून उजव्या हाताने अगरबत्ती ओवाळून श्री गणेशांना ओवाळावे। संपूर्ण गणेश पूजा होईपर्यंत आपण आपल्या मुखाने सतत गणेशांचे नामस्मरण करायचे आहे। नंतर सहकुटुंब सहपरिवार मिळून गणपतीची आरती करायची। त्यानंतर घरातील सर्व सदस्यांनी गणपतीला प्रार्थना करावी की तुझी कृपादृष्टी आमच्या कुटुंबावर अखंड राहू दे, अशी मनोभावी प्रार्थना करावी। आरती झाल्यावर घालीन लोटांगण म्हणत स्वतःभोवती एक प्रदक्षिणा घालावी। नंतर मंत्र पुष्पांजली अर्पण करावी। फुलाला गंध लावून हातात अक्षदा घेऊन ती देवाच्या पायावर व्हावी। श्री महागणपते नमः मंत्र पुष्पम समर्पयामी आणि त्यानंतर सर्वांनी मनोभावी नमस्कार करावा। श्री महागणपते नमः नमस्कार समर्पयामी। गणपती बाप्पा आम्ही तुम्हाला आता मनोभावी नमस्कार करत आहोत। सर्वात शेवटी क्षमा प्रार्थना करा। हे गणराया आपण विघ्नांवर विजय मिळवणारे आहात, देवांचे प्रिय आहात। हे विनायका आपण ज्ञानसंपन्न आहात। आपल्या चरणी माझा नमस्कार नमस्कार अनेक वेळा नमस्कार। हे बाप्पा आपण नेहमी माझ्या चांगल्या कार्यात येणाऱ्या विघ्नांचा नाश करा आणि आजची पूजा करत असताना माझ्या हातून कळत नकळत काही चूक घडली असेल तर मला मोठ्या मनानेच माफ करा आणि माझ्या पूजेचा स्वीकार करा। बोळी भावडी माझी सेवा मान्य करा। गणपती देवा हे प्रभू मला मंत्र आणि भक्ती येत नाही, मी अज्ञानाने ही पूजा केली आहे, कृपा करून ती मान्य करून घ्या। माझ्याकडून झालेल्या चुकांबद्दल मला क्षमा करा आणि मी केलेल्या पूजेमुळे आपण माझ्यावर प्रसन्न राहाल अशी अपेक्षा करते। अशी क्षमा प्रार्थना आपण सर्वात शेवटी करावी। आरती झाल्यावरती घरातील सर्वांना आरती द्यावी आणि प्रसाद द्यावा। त्यानंतर पुढे 10 दिवस रोज सकाळ संध्याकाळी गणपतीची आरती करावी आणि गणपतीला नैवेद्य दाखवावा, मनोभावी नमस्कार करावा। तर अशा पद्धतीने आज आपण घरच्या घरी गणपती बाप्पांची अतिशय सोप्या पद्धतीने प्राणप्रतिष्ठा केली। कशी वाटली? आता बघा 99% लोक संपूर्ण पूजा विधी व्यवस्थित करतात, पण ही एक चूक नकळतपणे करतात। ती म्हणजे जो आपण तेलाचा दिवा लावणार आहोत त्या तेलाच्या दिव्याने देवांना ओवाळतात, पण असं कधीच करायचं नसतं। तेलाच्या दिव्याने मनुष्याला ओवाळायचं असतं आणि तुपाच्या निरंजनाने देवाला ओवाळायचं असतं। त्यामुळे एक तेलाचा दिवा आणि त्यासोबत एक तुपाचा दिवा सुद्धा या पूजेमध्ये आवर्जून लावा आणि ओवाळताना तुपाच्या निरंजनाने गणपती बाप्पांना ओवाळायचं आहे। आता गणपती पूजनाचा व स्थापनेचा शुभमुहूर्त जाणून घेऊया सविस्तर। बघा पंचांगानुसार चतुर्थी तिथी ही 26 ऑगस्ट 2025 ला दुपारी 1:54 सुरू होईल आणि 27 ऑगस्ट 2025 ला दुपारी 3:44 संपेल। उदय तिथीनुसार आपल्याला गणेश चतुर्थी 27 ऑगस्टला साजरी करायची आहे। गणेश स्थापनेचा शुभमुहूर्त 27 ऑगस्ट 2025 रोजी बुधवारी पहिला शुभमुहूर्त सकाळी 6 वाजल्यापासून ते दुपारी 1:45 पर्यंत आहे आणि दुसरा मध्यान्ह मुहूर्त हा सकाळी 11:05 पासून ते दुपारी 1:40 पर्यंत आहे। या 2 मुहूर्तामध्ये गणपतीची प्राणप्रतिष्ठा केली तर अतिशय उत्तम। सोन्याहून पिवळं पण काही कारणाने शक्य नाही झालं तर काय हरकत नाही, दिवसभरामध्ये या दिवशी तुमच्या वेळेनुसार कधीही तुम्ही गणपतीची घरच्या घरी स्थापना आणि प्राणप्रतिष्ठा करू शकता।
पण सगळ्यात महत्त्वाचं की या शुभ मुहूर्तामध्ये सुद्धा राहुकाळ हा 1.5 तासाचा असणार आहे आणि या राहुकाळात आपल्याला गणपतीची कोणतीही पूजा म्हणजे प्राणप्रतिष्ठापना करायची नाही, हे लक्षात ठेवा। तर ती वेळ आहे दुपारी 12 ते 1:30। तर या 1.5 तासामध्ये आपल्याला गणपतीची कोणतीही सेवा करता येणार नाही व त्यांची स्थापना देखील करता येणार नाही, हे लक्षात ठेवा। तसेच या दिवशी हस्त नक्षत्र आणि चित्रा नक्षत्र देखील तयार होत आहे। तर गणपती स्थापनासाठी कोणताही शुभमुहूर्त बघण्याची गरज नसते, मात्र राहू काळामध्ये कोणतेही कार्य केले जात नाही, लक्षात ठेवा। ज्यांना जमेल त्यांनी गणपती बाप्पांची स्थापना शुभमुहूर्तावर नक्की करा किंवा ज्यांना जमणार नाही त्यांनी सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही केली तरी चालेल, मात्र राहू काळ सोडून। तुम्हाला माझी आजची माहिती कशी वाटली? व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून तुमचे खूप खूप आभारी आहे। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। रामकृष्ण हरी। जय जय रामकृष्ण हरी। गणपती बाप्पा मोरया।